दैनिक बाजारभाव, कृषी वार्ता आणि हवामानाचा अंदाज यासाठी आजच सबस्क्राईब करा आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलला आणि प्रेस करा बेल आयकॉन आमचे नवनवीन व्हिडिओ। नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपल्याला एक थोडीशी खुशखबर पुढे निघून येताना दिसून येत आहे। तर ती बातमी आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 10,000 रुपये जमा होण्याविषयी। तर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 10,000 रुपये जमा होणार की नाही आणि जर होणार तर ते केव्हा होणार याबद्दल आपण जाणून घेणार आहोत या बातमीमध्ये। तर ते जाणून घेण्यासाठी कृपया व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि पूर्णपणे व्हिडिओ पहा। अगदी छोटासा व्हिडिओ हा बनणार आहे, परंतु त्याआधी एक छोटीशी विनंती, जर शेतकऱ्याच्या हिताच्या अशाच काही बातम्या जर आपल्याला भविष्यात हव्या असतील, त्याचप्रमाणे कृषी सल्ला, हवामान अंदाज आणि दैनिक बाजारभाव असतील, तर कृपया व्हिडिओ खाली असलेले सबस्क्राईबचे लाल बटन दाबून चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। तर बातमी पाहूया। बातमी ही पुढील प्रमाणे आहे, जी आजच बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये प्रसारितसुद्धा करण्यात आलेले आहे। तर बातमीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की सरकार देणार शेतकऱ्याच्या खात्यात 10,000 रुपये। तर बातमी चा सारांश हा आहे की नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीत पराभवाचा झटका बसल्यानंतर केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी लवकरच पॅकेज देण्याच्या प्रयत्नात आहे आणि येत्या 2 आठवड्यात कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो। त्याचप्रमाणे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार निकष पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना खात्यात 10,000 जमा देणार आहे। तर ही जी रक्कम आहे, तर ही रक्कम जवळपास बियाणे, शेती साहित्य आणि ज्या काही शेतीशी निगडित अन्य काही सुविधा आवश्यक असतील त्यासाठी देण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांसाठीच्या योजनेची घोषणा ही 26 जानेवारीला होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे ही योजना ओडिशा सरकारची असून केंद्र सरकार या योजनेबद्दल गंभीर आहे। या योजनेबाबत अर्थ आणि कृषी मंत्रालयात चर्चा सुरू आहे आणि ओडिशा सरकारने प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 10,000 रुपये जमा करते। या योजनेसाठी राज्याला 1.4 लाख कोटी रुपयांचा खर्च येतो। केंद्र सरकारच्या योजनेत सरसकट सर्वच शेतकऱ्यांचा समावेश होणार नसल्याची शक्यता आहे आणि या योजनेतून भूमिहीन शेतकऱ्यांना वगळण्यात येण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर भूमिहीन शेतकऱ्यांवर शेतकर्ज नसल्याचा तर्क यासाठी देण्यात आलेला आहे आणि केंद्र सरकार नवीन ग्रामीण पॅकेज योजनेवर विचार करत असून यासाठी राज्य सरकार आणि मंत्रालयाकडून माहितीही मागविण्यात आलेली आहे। तर कास्तकार बंधूंनो, ही पूर्ण बातमी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जे व्हिडिओ खाली लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन वाचू शकता। त्याचप्रमाणे दुसरा पर्याय म्हणून केंद्र सरकार तेलंगणा मॉडेलची पण चाचणी करत आहे आणि यानुसार निकष पूर्ण करत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षात 2 वेळेस खत बियाण्यांच्या खरेदीसाठी प्रति एकर 4,000 रुपये जमा करण्यात येतील आणि यासाठी सुमारे 2 लाख कोटींची तरतूद करावी लागणार आहे। तर कास्तकार बंधूंनो, ही होती एक छोटीशी अपडेट। शेतकऱ्यांच्या खात्यात 10,000 रुपये जमा करण्याची जी बातमी आज व्हायरल होत होती दिवसभर व्हॉट्सअप, फेसबुक, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेबसाईटवर, तर त्याची शहानिशा करण्याबाबत। तर कास्तकार बंधूंनो, ही योजना फक्त तेलंगणा सरकार आणि ओडिशा सरकार यांच्यासाठीच लागू असणार आहे अशी तरी सध्या तरी हीच शक्यता वर्तवण्यात येत आहे। महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सध्या याचा काहीच फायदा होणार नाही आणि या बातमीबद्दल आपले काय मत आहे आणि या सरकारबद्दल काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की नोंदवा। तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, नमस्कार आणि जय महाराष्ट्र।